शेणखताला पर्याय एक नंबर आहे. जर शेणखत आपण वापरलेच नाही. हां, खर्च खर्च शेणखतापेक्षा अर्धाच. अर्धाची. हा हां. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर. संतोष दत्तात्रय बारवे, गाव चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 96 23 14 96 31. बरं, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना ही कृषी मादांची खतं औषधं तुम्ही हां. फवारा, जमिनीत खतं टाका. शेणखताला पर्याय. शेणखताला पर्याय एक नंबर आहे. जर शेणखत आपण वापरलेच नाही. हां, खर्च खर्च शेणखतापेक्षा अर्धाच. अर्धाची. हा हां. तुम्हाला खतं कोण देते? खत हे आपले जोडीदाराचे किशोर बोर म्हणून. बरं, तुमचं सांगा. किशोर बोर, मोबाईल नंबर 97 आपलीच खत टाकले. खतं तुम्ही बॅगा टाकले ना? हा हा बॅगा टाकले. किती टाकले बॅगा? किशोर 25 बॅग आहे पण किती आहे? काकडीला. किती आहे पण? आता ही नाही 3 ते दोन्ही मिळून 34 गुंठे. दोन्ही मिळून? हा दोन्ही मिळून एवढ्या बॅगा टाकले का? नाही काही याला नाही. कलिंगडाला कलिंगड कोणकोणत्या टाकल्या? सगळं याच यागोदन बायोदन किसान पावर. हां, आणि हे ना ॲग्रोदन. बरोबर. बेसर डोसपासून सगळं वापरले ना? सॉईल केअर? सॉईल केअर आहे ना थोडी. सॉईल केअर पण वापरले. फवारणी किती झाली? फवारणी त्या इथं 2 झालेत फवारणी. काय काय हा आज बोलली गोष्ट. काकडी आहे चांगली है ना? नाही नाही खाल्ले ते. अहो काय झालं, मी ना तुम्हाला सांगतो ना, आपले सॉईल केअर सोडलं त्याच्या बरोबर. हां. मग हे झाड काय काय अर्धा किलोच्या वर गेल्या काकड्याच्या. दिसाड मग रोज तोडून. दिसाड तोडून? हा. आणि मग ते काय केलं, हां. मग आता जरा थोडा 2 दिवस कावळा घेतला वडून. ते आईला ते लईच हे झालं. साईज जास्त व्हायला लागली. हा हा. नाही तरी फरक पडला ना? नाही का? म्हणजे आता तुम्ही बेसर डोस त्याच्यात काय आलं ते खोडातला, आणि ते झालं थंडी होती ना. हां म्हणले तारला बिडात का नाही, एवढली झाड होती. हां हां म्हणजे जरा पावसाचं वातावरण होतं. हां. ती जरा खाल्ला खोडातला माल तो आला फटकनी वडून. हां. ते आता मध्ये जरा पावसाचं हां. ते म्हणले तारलाही बिडात का नाही, पण ते आता वातावरण जरा पोषक झालं. नाही, पानं बिनं चांगली. पानं पण फ्रेश आहेत आणि साईजला पण एक नंबर वाटते बघा. आता इथं पाहिलं पानं पण आहे ना काय चांगली. ना आवडल्या लांब निघाल्या. काय सांगायचं. ही साईज आणखी काय पाहिजे हो हो. नाही आहो, ह्या पारले बारीक नाही आता सांगतो, अशी साईज तुमची लांब- टोटल निघणार सगळी. लांब आहे ना, बरं का, चांगल्या लांब हे झालं. नाही ही जवळ आहे ना पाऊण फुटापर्यंत निघते ही साईज. नाही, आता मागच्या वर्षी तुम्ही नव्हत्या बॅगा वापरल्या? नाही अहो, पहिल्यांदाच वापरल्या. पहिल्यांदा. मग आणि शेणखतापेक्षा? काय झालंय, शेणखतच नव्हतं. याला म्हणलं ते रोपाचं वावर आहे. बरं रोप असं आपण हे गेलतं का, हां. पेरलं होतं, वरुंबा बिरुंबा मारला नव्हता. असं याच्यात 4 एकर लावगड झाली ह्या व्यवसाय वावरामध्ये. हां. मी दाट होतो रोप. रोपानी वडून घेतलं ना, हा खालचं सगळं वडून घ्या. सगळं वडून घेतलं. यायला म्हणलं हे काय जुळणार नाही. आणि ते कलिंगडाचं आहे का, हां. तिथं तर ते हत्ती गावातच होतं. हां. रोपच पिंगाटलेलं होतं. यायला म्हणलं हे आता इथलं लावायच्यात घरचे म्हणले का थोड्या मिरच्या लावू. काय नाही म्हणलं हे तर इथं कलिंगड याच्यात लावायच्यात, हे आली पाहिजे रस्त्याच्या कडेला आहे घरापाशी. हां. तिथे ते वापरलं. मला रिझल्ट चांगला वाटला त्याचा. कारण हां. रोपापाशीच बघितलं ना, हां. रोप मी एवढं हे नव्हतं, खास नव्हतं. नाही, पण तुमचं शेणखतापेक्षा याचा खर्च? नाही रिझल्ट चांगलं आहे. तुम्ही शेणखत विक? इथं एक जणांनी त्याचा मस्त आल्याचा बेवड होता, हां. ते नाही जमलं त्याला.
नाही पण तुमचा खर्च कमी आता झाला ना. आपल्याला आलेला वापरायची ना, हे आपण रिजेक्ट बघायसाठी केलं होतं का? हा. आता आलेला काय होतं मी आहे ना आता जवळजवळ आहे ना आलेला 8 एकरी 8-9 टोल्या टाकलेले. शेणखताच्या. हा शेण ठाकरवाडीचं लेंडी खत टाकायचं. किती होते खर्च त्याचा? त्याचा लय खर्च यायचा. हा. भेंडी खत जाते मग ते 4 का 4.5 हजार हा साडा मग त्या वाहतूक वाहतूक आली ते 500 रुपये भर खाली करे 500 रुपये आपले ते पांगवाय 500 रुपये हा. हे 500 रुपये म्हणजे ते जाते जवळजवळ 6-7.5 हा. हजार एक ट्रॉली. एक ट्रॉली. ते आणि त्याच्यात एवढं ते गबाळन तण. बरं त्याच्यामध्ये पाली काय एवढं उतरतात ना. हा. आता एक सलदाना होता त्याला बाजार होता. हम्म. म्हणजे पाली होते त्याच्यात त्या बाया लागल्या म्हणा हे काय तो पाली पेरल्यात का काय म्हणून. आणि घरची वायतागली म्हणली ती खत ना आणायचं पण नाही पण ह्याच्यामध्ये तसं नाही ना. नाही तसं नाही. ह्याच्यामध्ये बाकी काही तण उगवतच नाही. आल्याला हेच खत वापरायचे आता. हम्म. तुमचा असा तुम्ही खर्च 70-80 हजार करताय हा हा शेणखताला आणि इथं तुमचा एक गुंठ्याला एक बॅग वापरली हा हा तरी 22,000. हा हा 22 किंवा 25,000 बेसलला. 20-25 हो जवळजवळ ते 2 पट कमी होते खर्च. हो तरी कंपनीच्या नियमाचे 4 पट जास्त होते आपण. हे मी सुरुवात केली. हो. नाही यांनी मला ते आणि त्याला म्हणलंय जरा आपल्याला पहिला प्रयोग करू दे बघू दे मला. हा. काकडे हिट मध्ये कसं काम करतं सर ते हा. हिटमध्ये एक नंबर. एक नंबर. हो आता ही बघा की पानं. तेच ना म्हणलं ही पानं किती फ्रेश आहेत. जाड पण आहेत ना, मोठी झाली आहेत. पान आहे का हे पण आहे त्याला असं हे नाही कळत नाही पाणी. हो, हो. मग मी सांगतो ना ते लिप बुस्टर आणि आणि फास्ट ग्रो आणि त्या कलिंगडा जरा मधमाशी यासाठी ना काय म्हणतात? पोमो. हा पोमो हम्म. त्याची फवारणी काढली पहिले ते खत सोडलं होतं आणि त्याच्याबरोबर आपलं सॉइल हे बघा केअर ना हे सर, सोडलं लावा होतं. किती हो. सॉइल केअर हा. हे काकडे मग काकडे हे जर जास्त असेल ना हे तेवढं त्याला हे कमी राहतं हे फवारणीचा खर्च कमी राहतो. काही काही आवडलेला आणि पक्या झाड झाली. ते खत होतं ऑक्साईड फॉर्मवर. हा त्याच सॉइल केली ते आपले फास्ट आज फास्ट अपटेक झालं. हा बरोबर. आणि Soil- त्याच्यात ही फवारणी पडली आपली. अहो, तो हात तोडा मला लय त्रास झाला. त्याला काय माहिती का तुम्ही मग आता त्या जे- बाया मोलच आहे ना घे ठेवू का काय ते 300च्या वर गेली का नाही घ्यायची हा. किसान कनेक्ट. नाही इकडे त्या मूल्यमला मूल्यम स्टारवाल्यांना लय दम काढीत होते. स्टारवाल्यांना मूल्यम लय दम काढीत. स्टारवाली तशी हम्म. ती मग बिग बास्केटला आहे ना ती लुटी त्यात नाही, ते लय भारी आहे, ते बास्केट. बरं तुमचं फवारायची हा ही साईज चालत याला. हा ही साईज आहे ना कंपनी काल संध्याकाळी तोडली इथं ही ही तरी ही साईज झाली. कालच संध्याकाळी तोडले. आता पाणी नाही त्याला काय खाली कांद्यांना पाणी बरी त्या इकडे पाणी नाही. ते खाल्ल्यावर तर 2 दिवस झाले पाणी नाही. म्हणजे दररोज तोडायची का? हा आणि पिवळसरपणा कमी बघा, हिरवटपणा जास्त वाटते. नाही मॉलवाली घेत्या ती उलट म्हणजे चांगली आहे का क्वालिटीला चांगलं. क्वालिटी चांगली, हिरवळपणा जास्त आहे. ते जरा मायकून झालं थोडं लांब जाड्या. नाही ही मापाची तशी आता साईज. अहो आता तुम्ही आहे ना ते आता काही आता मग आम्ही बिग बास्केटला चालवतोय, खाली तिकडे याला चालवतोय आपला हे नाही का रिलायन्स रिलायन्स, आम्ही तिकडेच असतो रिलायन्स. आता तुमचा भाव असतो मी बरं आहे का कसं काय ते